ठाण्याजवळ कळव्यामध्ये भूत घालवण्याच्या नावाखाली तरुणीची छळवणूक आणि 5 लाख रुपयाला गंडा घातल्याची घटना। हुंदू बाबाला पोलिसांनी केली अटक। नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। महाराष्ट्र नामामध्ये तुमचं स्वागत। या घटनेचा पाठपुरावा आपण करणार आहोत, सविस्तर बातमी बघणार आहोत। नजर टाकूया इतरही हेडलाईन्स। मंत्रिमंडळ विस्तारात नव्या मंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला विधान भवनाच्या प्रांगणात दुपारी 4 वाजता होणार शपथविधी। जी पदा आम्हाला कायदेशीर मिळणार आहेत ती पदावर आमच्या डिमांड राहणार आहे आणि तो डिमांड आम्ही 7 तारखेला पत्राद्वारे मागणी करणार आहोत। विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी करणार दावा, पण विधानसभा अध्यक्षांनाच अंतिम अधिकार। वरिष्ठ आयएएस अधिकारी उज्ज्वल उके आणि देबाशिष चक्रवर्ती यांच्या विरोधात अँटी करप्शननं दाखल केला गुन्हा। एसआरए मध्ये असताना विकास कामाला मदत केल्याचा आरोप। शरद पवारांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होणार शस्त्रक्रिया। 8 दिवस राहणार ऍडमिट, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट। नाशिकमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेचं व्यवस्थापन आणि पालकांमधला वाद अधिक चिघळला। फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना डांबल्याचा पालकांचा आरोप। मुख्याध्यापिका आणि त्यांचे पती चौकशीसाठी ताब्यात। पुण्यातल्या प्रसिद्ध प्रभात थिएटरला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू। थिएटर हस्तांतरित करायचा प्रभातच्या मालकाचा निर्णय। मध्यस्थीतल्या थिएटरवर अनेक बिल्डर्सचा डोळा। आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले अनंतात विलीन। आंबेत या जन्मगावी शासकीय इतमामात झाला दफन। आत्ताची महत्वाची बातमी ती म्हणजे सेना भाजप मधल्या संबंधांच्या संदर्भातली। येत्या 5 डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी सर्व मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। ही ब्रेकिंग न्यूज आत्ताची या क्षणाची। विधान भवनाच्या प्रांगणात दुपारी 4 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। सेना भाजप मधला जो तिढा आहे तो तिढा जवळपास सुटल्याच जमा आहे। आणि आता ही सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे शुक्रवारी 5 डिसेंबरला दुपारी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधान भवनाच्या प्रांगणात होणार आहे। कोण संभाव्य मंत्री असू शकतात भाजपचे आणि शिवसेनेचे, आपण नजर टाकूया। बघा, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संभाव्य मंत्री कॅबिनेटच्या संदर्भात जर विचार केला तर भाजपकडून गिरीश महाजन, गिरीश बापट, पांडुरंग फुंडकर किंवा चैनसुख संचेती ही कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होऊ शकतात। राज्यमंत्र्यांमध्ये बघा, आशिष शेलार, राम शिंदे, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील देशमुख, संजय केळकर, माधुरी मिसाळ किंवा देवयानी फरांदे आणि सुधाकर भालेराव किंवा संभाजी पाटील निलंगेकर। राज्यात शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सर्व पक्षांच्या भूमिका बदललेल्या दिसतील। आपण एक नजर टाकूया कशा भूमिका बदलतील। बघा, भाजप सरकारचं विधानसभेत स्पष्ट बहुमत होणार आहे। शिवसेनेचं विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद जाणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच सुरू होईल आणि शिवसेना विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी आपला दावा करणार आहे। विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राजीनामा दिला नाही तर राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकते। राष्ट्रवादी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर सुद्धा दावा करणार आहे। त्याचबरोबर विधानसभेमध्ये स्पष्ट बहुमतानंतरही सरकारची विधान परिषदेत कसोटी लागणार आहे। विधान परिषदेमध्ये विधेयक संमत करतेवेळी सरकारला राष्ट्रवादीशी तडजोड करावी लागणार आहे।
आपल्यासोबत या संदर्भात बोलण्याकरता आमचा सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंके आहे. प्रफुल्ल, 5 तारखेला दुपारी 4 वाजता शपथविधी होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. काय काय होऊ शकतं? 12 मंत्री शिवसेनेचे, 10 मंत्री भाजपचे, हाच फॉर्म्युला शपथविधीच्या वेळेला असणार आहे? राजेंद्र, आत्ता प्रोटोकॉल विभागाच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे की 5 तारखेला 4 वाजता विधान भवनाच्या समोर जे प्रांगण आहे त्या ठिकाणी शपथविधीचं आयोजन करण्यात आलं आहे. पण आत्ता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यात चर्चा सुरू आहे. अनेक विषय या सर्व दोन्ही पक्षांमध्ये काही विषयांवर चर्चा अजूनही बाकी आहे. विशेषतः केंद्रातलं जे मंत्री एक कॅबिनेट द्यायचं आहे ते अजूनही निश्चित झालेलं नाही आहे. त्या संदर्भातली जी पूर्ण बोलणी आहे ती आता करतायत. कारण आज दिवसभर उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या कुठल्याही नेत्याला मातोश्रीवर भेट दिली नाही आणि शेवटी आज अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांना सह्याद्रीवर चर्चेला पाठवलं आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या, खऱ्या अर्थानं जर 5 तारखेला जो शपथविधी व्हायचा आहे त्यात शिवसेनेचं म्हणणं आहे की आमच्या जास्तीत जास्त मंत्र्यांना या शपथविधी सोहळ्यासाठी शपथ द्यावी. पण भाजपचं म्हणणं आहे आमचे जेवढे मंत्री असतील त्याच्या 2-1 अशा पद्धतीने 4 मंत्र्यांना शिवसेनेच्या वतीने शपथ द्यावी असं भाजपचं म्हणणं आहे. ती अधिकाधिक वाढून घ्यावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. राजेंद्र, धन्यवाद प्रफुल्ल, या सगळ्या अपडेट्सबद्दल. अधिक माहिती आणि या बैठकीनंतरचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. 7 तारखेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. संख्याबळानुसार शक्य असणाऱ्या सर्वच पदांवर दावा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पण याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच असेल असंही नवाब मलिक म्हणाले. जी पदं आम्हाला कायदेशीर मिळणार आहेत ती पदावर आमच्या डिमांड राहणार आहे आणि तो डिमांड आम्ही 7 तारखेला जेव्हा विधिमंडळ सुरू होणार आहे त्याच्या 1 दिवस अगोदर सगळी पत्राद्वारे मागणी करणार आहोत. विधानसभेमध्ये पण आमची संख्या प्री पोल अलायन्स धरले तर आमची संख्या 45 आहे. म्हणजे शिवसेना सत्तेत गेली की आमच्या दावा निश्चित रूपाने खालच्या सभागृहामध्ये पण वरच्या सभागृहामध्ये पण आणि सभापती पद आमच्याकडे येऊ शकते. ते सगळी प्रोसेस आम्ही 7 तारखेला सुरू करणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. पायावर एक किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर ते 8 दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार आहेत. नवी दिल्लीतल्या 6 जनपथ या आपल्या निवासस्थानी पवार काल रात्री बागेत फिरत असताना पाय घसरल्यामुळे पडले. पण रात्री त्यांना फार त्रास झाला नाही. आज सकाळी उठल्यावर त्यांना त्रास होऊ लागला आणि फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विदर्भात बहुतांश ठिकाणी कापूस, सोयाबीन आणि धानाची शेती केली जाते. पण यंदा विदर्भातला शेतकरी निसर्गाची अवकृपा आणि सरकारी अनास्थेमुळे नाउमेद झालाय. अशा स्थितीत येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा हा शेतकरी करतोय. गेल्या 12 वर्षात म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात विदर्भामध्ये थोड्या नाही तर तब्बल 32,000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यामुळे कापूस कोंड्यात अडकलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सोयाबीनच्या पिकाचा उतारा सरकारनं त्यांना दिलाय. पण आज सोयाबीनचा शेतकरीही हवालदिल झालाय. उमरेड तालुक्यातल्या विजय हटवार यांनी यंदा कापसाऐवजी 15 एकरावर सोयाबीन पेरलं. पण कमी पाऊस आणि निकृष्ट बियाणांमुळे त्यांच्या शेतात सोयाबीनचं एकही रोप उगवलं नाही. 2 वेळेस पेरलं पण तरी बी कंप्लीट नाही झालं ती. आणि कंप्लीट होऊन सनी आता जे झालं आहे आम्हाला ते एका बॅगला 1.5 पोतं, 1 पोतं, अर्ध पोतं असंच झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आमची जी परिस्थिती आहे तर मोठी बिकट परिस्थिती आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती तर फारच दयनीय आहे. कमी पावसामुळे यंदा कापसाचं उत्पादन बरंच घटलंय. त्यात शेतकऱ्यांना पाहिजे तसा भावही मिळत नाहीये. राज्य सरकारनं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडलंय. मागच्या वर्षीचं वर्ष थोडंसं कठीण होतं. यंदाचं वर्ष म्हणजे खऱ्या अर्थानं भीषण असं वर्ष आहे सोयाबीनच्यासाठी. यंदा तरी याच्यापासून थोडासा धडा समाजाने, कारण याच्यात शेतकरी पिसला जातो आणि खऱ्या अर्थानं जो खरा म्हणजे याच्या वाईट परिस्थितीमध्ये जगतायत लोकांचा जगण्यावरचा विश्वास आता, शेतीवरून उत्पादन काढण्याचा विश्वास आता
कुठंतरी ठेचल्या जातो आहे. पश्चिम विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी भावासाठी रडतोय, तर दुसरीकडे पूर्व विदर्भातल्या धान उत्पादक शेतकऱ्याचा माल कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे या तिन्ही पिकांसंदर्भात सरकारचं उदासीन धोरण असल्यामुळे विदर्भातला एकूणच शेतकरी अडचणीत आला आहे. विदर्भातल्या शेतीचं विदारक चित्र बघता सरकारनं ठोस पाऊल उचलण्याची मागणी होती. जनावरांचा जो प्रश्न आहे त्या जनावरांच्या हल्ल्यापासून सर्व शेतीला वाचवण्याकरता सोलर फेन्सिंग सारखी योजना त्यांच्या पुढे आहे. अशा अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं संवेदनशील राहून काम करण्याची गरज आहे. त्यामुळं या हिवाळी अधिवेशनात भाजपचं नवं सरकार कोणती पावलं उचलतं याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय. आशिष जाधवसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. भूत घालवण्याच्या नावाखाली कळव्यातील एका उच्च शिक्षित तरुणीवर अघोरी विद्या करून तिचे केस कापून तिच्या अंगावर जखम करून जवळपास 5 लाखाला गंडा घातली गेली अशी घटना ठाण्यात उघडकीला आली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका भोंदू बाबाला देखील अटक केलेली आहे. कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 22 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीला गेल्या अनेक दिवसांपासून भयानक स्वप्न पडत असून चक्कर येत होत्या. यावर उपचार करण्यासाठी तरुणी बाबा सईद मोहम्मद शेख यांच्याकडे गेली आणि त्यावेळी त्यानं त्यांच्याकडून उपचार करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये मागितले. मात्र तसं न करता त्या तरुणीवर अघोरी विद्या करून या तरुणीकडून दागिने, रोख रक्कम, संगणक असा एकूण 4,95,000चा मुद्देमाल काढून घेतला. तसंच तिचे केस कापून तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा केल्या व तिच्या हातात पायात धागेदोरे बांधून अघोरी कृत्य करत होता. हा भोंदू बाबा एवढ्यावर थांबला नाही तर विद्या करण्याच्या बहाण्यानं या तरुणीला अजमेरला घेऊन गेला होता आणि त्यानंतर मिसिंग तक्रार कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेली होती. हे जे भोंदू बाबा आहेत हे सावध म्हणून शोधत असतात आणि ते सावध म्हणून कोणाच्या तरी माध्यमातून त्यांच्या अट्रॅक्ट झाल्यानंतर एक हातचलाकीने एखादा दुसरा प्रसंग केल्यानंतर त्या ज्या महिला आहेत किंवा ते जे तरुणी आहेत त्या अट्रॅक्ट केल्या जातात आणि त्यांच्याकडून भरमसाठ अशा पद्धतीच्या वस्तू घेणं, पैसे घेणं किंवा एखादी ऑफर करणं असा प्रकार हे लोक करत असतात. या संदर्भात बोलूया. आमचा रिपोर्टर मनोज देवकर आता आपल्यासोबत आहे. मनोज, काय अधिक सांगशील की किती दिवसापासून हा सगळा प्रकार घडत होता? आता हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे. असे अनेक काही भोंदू बाबा आहेत असं पोलिसांच्या नजरेत आलेलं आहे या परिसरात. एकूणच कळवा खारेगाव परिसरामध्ये बाबा सईद मोहम्मद खान याचं प्रस्थ होतं. या तरुणीला, इंजिनियर आहे ही तरुणी 22 वर्षाची, तिला स्वप्न पडत होतं आणि त्याची कुठेतरी तक्रार ती घेऊन या बाबांकडे गेली. बाबांनी या तरुणीची नाही अनेकांची फसवणूक अशा पद्धतीने केलेली आहे. शरीरावरती जखमा केलेल्या आहेत, केस कापलेले आहेत, हातापायावरती गंडे दोरे बांधलेले आहेत. एकूण आपण काहीतरी चांगला ठोस कृती करत आहोत असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या भोंदू बाबांनी केला आणि त्यानंतर या तरुणीला घेऊन अजमेरला हा बाबा गेला. अजमेरला जेव्हा या तरुणीला नेण्यात आलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. कळवा पोलिसांनी एक टीम पाठवून या मुलीला आणि या भोंदू बाबाला अजमेरवरून आणलेलं आहे. भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांनी एकच आवाहन केलेलं आहे, या परिसरामध्ये अशा प्रकारची अनेक फसवणूक झालेले लोक असतील त्यांनी कळवा पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून या बाबावरती आणखीन गुन्हे दाखल होऊन ठोस कारवाई करता येऊ शकते. धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा या पुढच्या केसच्या संदर्भातला आपण करत राहणार आहोत. वेळ झाली आता ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहूया. नाशिकमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना डांबल्याचा पालकांचा आरोप. फीवाढीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या नाशिकमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षण हक्क कायदा आणि बालकांचं शोषण प्रतिबंध कायदा या अंतर्गत नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सेंट फ्रान्सिस शाळेनं गेल्या 3 वर्षात दुपटीनं फी वाढ केली. त्याविरोधात पालकांनी वेळोवेळी अर्ज, विनंत्या केल्या, आंदोलनं केली, तरीही शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नव्हती. जुलैमध्ये पोलिसातही त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि याबद्दल पालकांशी बातचीत केली आहे आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत.
अन्यायकारक फी वाढ आणि लहान मुलांवर अत्याचार ह्या दोन्ही गुन्ह्यांखाली नाशिक पोलिसांनी सेंट फ्रान्सिसच्या मुख्याध्यापिका शेट्टी यांना अटक केलेली आहे। आपल्या सोबत आहेत हे सर्व पालक सेंट फ्रान्सिसचे की जे गेल्या अनेक महिन्यांपासून लढत होते शाळेच्या या विरोधामध्ये। व्यवस्थापनाने कधीच दखल घेतली नाही या सगळ्याबद्दल? व्यवस्थापनाने आंदोलनाच्या अगदी सुरुवातीलाच 15% फी वाढ मागे घेऊन एक आम्हाला सकारात्मक पाऊल उचललं होतं, परंतु पालकांना ज्या प्रकारे जी अन्यायकारक फी वाढ झालेली आहे, ही फी वाढ अतिशय मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पालकांना त्या जी काही फी वाढ मागे घेतली त्यावर समाधानी नव्हते। सर्व पालकांनी ठरवलं की आपल्याला याविरुद्ध संघर्ष करायचा आहे आणि त्याप्रमाणे ते संघर्ष करत आहेत। रोज तुम्ही शाळेच्या गेटवरती आंदोलन करता आहात, ह्या सगळ्याचा मुलांच्या अभ्यासावरती मनावरती निश्चितच परिणाम होत असेल? होत आहे ना, खूप परिणाम होत आहे आणि मुलं शाळेत येण्यासाठी घाबरतात सुद्धा, कारण टीचर लोक त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हॅरेस करत आहेत आणि कधी मुलांना वेगळं बसवता फी नाही भरली म्हणून, कधी आन्सर शीटवर लिहून देता फीज नॉट पेड म्हणून, कधी मुलांना सांगतात की तुम्ही तुमच्या पालकांना जाऊन सांगा फी भरा, असं अनेक प्रकारे मुलांना हॅरेस करत आहेत। समाजातल्या दुर्बल घटकातल्या मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी केंद्र सरकारनं शिक्षण कायदा लागू केलाय। मात्र काही शिक्षण संस्था या कायद्याची सर्रास पायमल्ली करत असल्याचं उघडकीला आलंय। पुण्यातल्या शिक्षण संचालक कार्यालयासमोरच्या सेंट हेलेनाज स्कूलमध्ये या कायद्याला धाब्यावर बसवलं गेलंय। शाळेत प्रवेश देत असताना मुलाचं आणि त्यांच्या पालकांच्या मुलाखती घेण्यात येऊ नये असे निर्देश RTE कायद्यामध्ये शाळांना देण्यात आलेले आहेत। मात्र लोअर KGचे प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। 1 आणि 2 डिसेंबरला या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यासाठीचे फॉर्म विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आले होते। तशी नोटीसही शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली होती। आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या शाळेवर प्राथमिक शिक्षण विभाग काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज पिंपरी चिंचवडमध्ये राज्यातल्या सर्व महापालिकांमधल्या अनधिकृत बांधकामांबद्दल बैठक घेण्यात आली। मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। राज्यातल्या 14 महापालिकांचे आयुक्त आणि अधिकारी यासाठी हजर होते। अनधिकृत बांधकाम प्रश्नी कुंटेंच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली असून या महिना अखेरीपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे। सरकार नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करेल असं आश्वासन सीताराम कुंटे यांनी दिलंय। राज्यातल्या इतर घडामोडी थोडक्यात। जवखेड हत्याकांड प्रकरणात संशयितांच्या घरांची झडती पोलिसांनी घेतलेली आहे। झडती दरम्यान काही धागेदोरे आणि मुद्देमाल हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सापडलेल्या मुद्देमाल फॉरेन्सिक लॅबकडे टेस्टसाठी पाठवला जाणार आहे। कोर्टाच्या परवानगीनुसार संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली। जवखेडा हत्याकांडाचा त्वरित तपास करावा या मागणीसाठी लातूरमध्ये सर्व दलित पक्ष आणि संघटनांनी मुंडन आंदोलन केलं। तपासात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आम्ही आंदोलन केले, आमच्यावरती हल्ला केलेत, आमचे गोरगरीब मारलेत, तुकडे केलेत, ह्याच्या बदला आम्ही मुंडन केलंय। आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर खोटे आरोप घेतलेत ते मागे घेण्याचा प्रयत्न करावा हीच आमची विनंती आहे आणि जे जे आमच्यावर आरोप आहेत ते मागे घ्या। आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा महिलांचं धरणे आंदोलन होतं व दुसरा टप्पा आज आमच्या महिलांनी व पुरुषांनी 150 ते 200 पुरुषांनी मुंडन करून हा निषेध नोंदवला आहे। मनमाडमध्ये अलंकार थिएटरला आग लागली होती, मात्र ही आग लागली नसून ती लावलेली होती असा आरोप या थिएटरचे मूळ मालक राजेंद्र गंडी यांनी केला। त्यामुळे आता आगीची घटना ही घातपात की अपघात या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय। थिएटरची जागा मनमाडमध्ये मोक्याच्या ठिकाणी असल्यानं थिएटरचे मूळ मालक आणि सध्याचे चालक यांच्यात हा वाद सुरू झाला। ही आग जाणून बुजून लावण्यात आली, हेतुपुरस्सर कुत्सित उद्देशाने ही आग लावण्यात आलेली आहे आणि आमच्या प्रॉपर्टीचं मालाचं प्रचंड नुकसान याच्यात झालेलं आहे। आमचा कब्जाचा दावा भाडेकराविरुद्ध चालू होता। ही बिल्डिंग आणि पूर्ण फर्निचर, फिटिंग्स, इलेक्ट्रिक कनेक्शन हे सगळं आमच्या नावावर आहे। ही प्रॉपर्टी आमच्या मालकीची आहे आणि याच्यात आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। क्या ये विवाद कोर्ट में चल रहा है? हाँ,
मनमाड़ कोर्ट में चल रहे हैं और इसके पहले भी जो सब कोर्ट पे केसेस चालू थे सब जगह पे हमारे तरफ से निकाल लगे हुए हैं। अच्छा, जो मूल मालक है उनका ऐसा कहना है कि ये आग लगी नहीं है, लगाई गई है, इस बारे में आप क्या कहेंगे? जो भी है वो पुलिस प्रूफ करेगी। सदर आगीबाबत आम्ही अकस्मात वेळेत मनमाड शहर पोलीस ठाण्यात दाखल केला असून आग कोणत्या कारणाने लागली, काय लागली त्याबाबत सर्व पंचनामे करून पुढील तपास करीत आहोत। पुण्यातलं प्रभात थिएटर अडचणीत आलेलं आहे। प्रभातच्या मालकांनी थिएटर हस्तांतरित करायचा निर्णय घेतलाय, त्यामुळे प्रभात थिएटर पाडलं जाण्याची शक्यता आहे। हे थिएटर मध्यवस्तीत असल्यानं या जागेवर अनेक बिल्डरांचा डोळा आहे। गेल्या 80 वर्षांपासूनचं मराठी चित्रपटसृष्टीचं मानचिन्ह असलेलं प्रभात थिएटर वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं आता पुढाकार घेतलाय। त्यांचा कोर्टाचा निर्णय आहे जागेचा, हो पण आमचं काय, आमच्या कलाकारांचं काय, आमच्या धंद्याचं काय? बरं, मामासाहेब फत्तेलाल, बाबूराव पै, दादा दामले, व्ही शांताराम यांनी मुहूर्तमेळ रोवली, एवढं मोठं चित्र बांधलं। परवा आम्ही गेल्या 80 वर्ष पूर्ण झाली कार्यक्रमासाठी आलो आणि 80 वर्ष झाली म्हणून आम्ही इकडे सगळं साजरं केलं आणि महिनाभरात काहीतरी सगळं जाते मान्य आहेत, सगळं कोर्ट कशाला मान्य आहे, या नियमाच्या मी कायद्याच्या पुढे मी तर काय बोलू शकत नाही। पण आमच्या भावना, आमचे कलाकारांचे माहेरघर ते त्याचं काय करायचं आम्ही? आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला काही बांधकाम व्यावसायिकांकडनं वगैरे विचारणा झाली इथे की काय आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात आज कुणालाही फोन केला आणि असं सांगितलं तर मला 100% माहिती आहे की त्यांचा फोन पहिल्यांदा आम्हाला येणार आहे विचारायला की अहो हे काय आहे। तर आम्ही त्यांना सांगितलं की हो बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे ते की त्यांचीच वास्तू आहे आणि त्यांना आम्ही हस्तांतरित करणार आहोत आणि त्यानंतर त्यांची इच्छेप्रमाणे इथे होईल काय जे व्हायचं आहे ते। पनवेलमधल्या एका 52 वर्षाच्या महिलेच्या डोळ्यात 9 सेंटीमीटर लांबीची कृमी आढळली आहे। पनवेलच्या नायर हॉस्पिटलमध्ये डोळ्यात वेदना होत असताना ही कृमी आढळली। त्यानंतर डॉक्टर संतोष नायर यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया त्यावर केली आणि अशा आजारावर त्वरित उपचार न झाल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो असं डॉक्टरांनी म्हटलंय। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतोले यांना त्यांच्या आंबेत या जन्मगावी अखेरचा निरोप देण्यात आला। आंबेत या ठिकाणी त्यांचा दफनविधी झाला। अंतोले यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी मोठी रीघ त्यांच्या चाहत्यांची लागलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, नारायण राणे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात वडगाव इथल्या शहीद जवान उमाजी पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। उमाजी पवार नक्षलवाद्यांनी सुकमा इथे केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते। संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात 21 बंदुकीच्या गोळ्यांची सलामी देऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार आणि दुकानं कालपासून बंद ठेवून आपला शोक व्यक्त केला होता। नंतर ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया। नौदल सप्ताहानिमित्त मुंबईच्या अरबी समुद्रात दाखल झाली आहे INS विक्रमादित्य। नौदल सप्ताहानिमित्त मुंबईच्या अरबी समुद्रात भारताची सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्य तैनात करण्यात आली आहे। या विशाल युद्धनौकेबद्दल सांगतोय आमचा करस्पॉन्डंट उदय जाधव। INS विक्रमादित्य भारताची सगळ्यात मोठी विमानवाहू युद्धनौका। ही युद्धनौका आज
मुंबई जवळच्या समुद्रामध्ये तैनात आहे। नौदल सप्ताहाच्या निमित्ताने आज इथे नौदलाने ही INS विक्रमादित्य मीडियाला दाखवलेली आहे। आपण इथे बघत असाल की हा जो तिरंगा आहे तिथपासून ते अगदी शेवटचं जे पॉईंट आहे या डेकचं, ही जागा जी आहे ती अत्यंत मोठी जागा आहे आणि या डेकवरती जवळपास फुटबॉलची 3 मैदानं मावू शकतील एवढी मोठी जागा आहे। आणि त्याचबरोबर आपण या डेकवरती बघत असाल ही मिग फायटर आहेत, मिग 29K, आणि त्याचबरोबर या डेकवरती हेलिकॉप्टर्स देखील तैनात आहेत, चेतक आहे, सिकिंग चॉपर्स देखील आहेत नौदलाचे। हे सगळं लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स आहेत जे युद्धाच्या वेळेला हे सर्व इथे कसरती करत असतात, युद्ध सराव करत असतात आणि ह्या संपूर्ण डेकवरती नौदलाचे जवान देखील कार्यरत आहेत। आपण इथे बघत असाल की इथे रडार यंत्रणा जी आहे ती अत्यंत अत्याधुनिक आहे। रशियाकडनं आपण ही युद्धनौका घेतलेली आहे, परंतु घेत असताना संपूर्ण अत्याधुनिक नेव्हिगेशन यंत्रणा असेल किंवा रडार यंत्रणा असेल, हे सर्व इथे अत्याधुनिक आणि हायटेक लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे पुढील भविष्य काळामधली जी गरज आहे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तशा ती गरज ओळखूनच इथे संपूर्ण जे आहेत युद्धनौका ही सज्ज करण्यात आलेली आहे आणि सक्षमतेने आता भारताच्या सर्व समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी ती आता सज्ज झालेली आहे। नौदल सप्ताहाच्या निमित्ताने आज ही युद्धनौका मीडियाला दाखवण्यात आली, परंतु ही युद्धनौका बघितल्यानंतर खरोखरच आपल्याला विश्वास वाटतो की भारताचे सर्व समुद्र किनारे या अशा युद्धनौकांमुळे आणि भारताच्या नौदलामुळे पूर्णपणे सुरक्षित हातांमध्ये आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, IBN लोकमत, INS विक्रमादित्य। थंडीची चाहूल लागली की पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या भिगवण परिसराला आणि राज्यातील हौशी पर्यटकांना वेध लागतात ते फ्लेमिंगोंचे। 2-2.5 फूट उंची, पांढरा शुभ्र रंग, बागदार शरीराच्या साथीनं होणारी डौलदार चाल असे या पाहुण्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि सोबतीला उजनी जलाशयाचा हिरवागार परिसर। असेच हजारो फ्लेमिंगो सध्या उजनी जलाशयाच्या आश्रयाला आलेले आहेत। सायबेरिया, युरोप, अफगाणिस्तान सारख्या दूरच्या भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशय परिसरात हे फ्लेमिंगो दाखल होत असतात। हे सर्व टिपण्यासाठी उजनी जलाशयाकडे हजारो पर्यटक आणि फोटोग्राफर धाव घेत आहेत। नंतर इथंच थांबू, पहा काय